वालसावंगी पारध या सिमेंट रस्त्याचे काम महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान रस्ता खोदून ठेवल्यामुळे नालीचे घाण पाणी अडवले गेल्याने मोठी दुर्गंधी येत आहे. वालसावंगी पारध या सिमेंटीकरण महामार्ग रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सुरू आहे. संबंधित कंत्राटदाराने गेल्या महिनाभरापासून पारध गावाजवळ संपूर्ण रस्ता खोदून टाकल्याने दररोज लहान मोठे अपघात होत आहेत. या रस्त्याच्या कामामुळे या भागातील नालीचे घाण पाणी अडवण्यात आले आहे. हे घाण पाणी एका मोकळ्या जागेत जमा होऊन मोठे डबके तयार झाले आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. गेल्या महिन्याभरापासून भरवस्तीत सांडपाणी साचल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली. लहान मुले व वृद्धांना विविध आजारांचा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून